कसं बाजारामध्ये येतात त्याचे अशा दोंड्या नाही आहेत, छोटे छोटे दोंडे आहेत. याचे तरी दोंडे आहेत, चांगले आहेत हे खाण्यासारखे. अजून जास्त पाहिजे. काल चांगले होते म्हणते, विसरलो म्हणते. उद्या आणशील मग. आता चांगले निघतील तर आणशील म्हणलं अजून एखाद दिवशी. आता चांगले निघतील तर आणून दे. मम्मा बहुत महंगी चीज है, रुकना. बहुत महंगी चीज है लाला. ये 300 रुपये पाव, 350 रुपये पाव, 200 250 रुपये पाव विकती है. पण अशी विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या हाताने आणावा, ते खाण्यात मजा राहते. स्वतः तोडावा. रुद्रांच्या बाबाचा फोन आला होता. विवाह नोंदणीचा तिथं करायला म्हणे, सर्टिफिकेट आणायला म्हणे तिथून. त्याला विचारलं भोंबोड्या निघले का म्हणून. कोटच्या भोंबोड्या म्हणतात ते. भोंबोड्या निघले तरी ते चिया मियानं आणला होती तरी स्टेटस टाकला होती भोंबोड्याची. चना ए क्या महंगी है रे. और थोड़े से होना चाहिए था. मस्त बनाऊंगी, मस्त खाऊंगी, क्या मजा करूंगी रे बाबा मैं तो. चना हा बंद कर. हे आहेत बघा जस्ट मातीतून आणलेले भोंबोडी. मशरूम नॅचरल हंगामी स्वरूपातले. आणि आता पाऊसच नाही येत ना, म्हणून जमीन वाढली आहे. आणि जमीन वाढली आहे त्यामुळे असे लांबसर काही भोंबड्या निघत नाही, अर्ध्यातून तुटतात. नाहीतर अशी लांब निघते भोंबडी, पूर्ण भोंबडी निघते. याच्यामध्ये एकही पूर्ण भोंबडी नाही आहे. ही आहे थोडीशी पूर्ण, पण याच्यापेक्षाही लांब राहते. पण आता जमीन कडक झाली त्याच्यामुळे काही हे निघत नाही पटकन, तुटतात अर्ध्यातून. नाही तर आणि याच्यामध्ये विटॅमिन प्रोटीन भरपूर असते बरं का. आणि तेवढीच टेस्टी पण असते. हंगामी स्वरूपातले आहेत, नक्की खाल्ल्याच पाहिजे. मार्केटमध्ये तर इतक्या महाग आहेत. मी काल पण गेली होती, आज पण गेली होती. 300 रुपये पाव, 350, 250 रुपये पाव असे आहेत. आणि मार्केटमध्ये अशा छोट्या छोट्या धोंडीच्या आहेत. अशा छोट्या धोंडीच्या खाण्यात मजा नाही येत. अशा मोठ्या धोंडीच्या असतील ना भोंबड्या तर दाताखाली पण येतात आणि आपल्याला खाल्ल्यासारख्या पण लागतात. आता किती मातीने भरलेल्या आहेत. आता मी पाण्यामध्ये टाकणार आणि भिजतील, मग धुणार. भिजू दे आता. मदत करते है ना तू. भोंबड्या धुवायला मदत करतच. धु भरपूर वेळपर्यंत धुवा लागते तेव्हा माती निघते. नळ बंद कर, नळ बंद कर. आजा इधर मेरे कन्या आजा. चांगले धुवा लागते तेव्हा कुठे. नाही तर माती असते ना याला भरपूर. मातीमधूनच निघतात तर मातीच असते. धुवा लागते व्यवस्थित. नहीं दूधता हूँ। पहले का जमाना बहुत अलग था रे. हम बहुत खाते थे, खा खा के थक जाते थे. अभी के जमाने में कितनी महंगी है और मिलती नहीं. मम्मी चना हो दुसरी स्टँडिंग मध्ये काढ थोडीशी. कुठल्याही गोष्टीचा त्रासच येते तुला. चांगला धरून ठेव म्हणतो मी, धुतो. धुवा लागते. माती किती राहते, हे सगळी माती निघली पाहिजे. अशी सगळी माती नाही का निघली पाहिजे. नाही तर माती खाणार का आपण. माणूस माती खातो का, नाही खात. जेव्हा आपण काही म्हणतो ना गलत चुकवते, खूप मोठा गुन्हा होते, तेव्हा म्हणतो आपण तू माती खाल्लास का. म्हणजे माती खायची नसते पण तो काहीतरी करतो, त्याच्या हातून जे व्हायला नको पाहिजे ते होते, तेव्हा आपण म्हणतो की माती खाल्लास का. असं आपण माती खातो का, नाही खात. स्वच्छ धुवून खावा लागते जमिनीतून निघालेल्या वस्तू तरी. मोबाईल तर वाकडा कर जरासा. कोणीकडे करत असतं असा कर ना. इकडच्या घमेल दाखवच नाही पूर्ण घमेल. वाकडा कर म्हणते तर समजे नाही. असा कर ना जरासा. असा हा. बिलकुल का दिमाग नाही चल तुझे. हँग मारते का हा. तुझ्या मारेने भी तर असे ते बाबा. दुरून काढत त्या दगडावर बस जाऊन. बन
जानू चाय स्लीपिंग लाइन, स्टैंडिंग में निकाना हो गया. चल. बोंबड्या कापून घेतल्या. जरा अशा मोठ्या दोंड्या होत्या ना, तर मग त्याचे 2 तुकडे करून घेतल्या. म्हणजे प्रत्येकाच्या हिश्श्याला दोंड्या आल्या पाहिजे ना, म्हणून असे कापून घेतले. तरी अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. धुतलेले आहेत. माती वगैरे लागलेली असते तर 10 वेळ धुवावं तर लागतोच. आणि ते कांदा टमाटर हे सगळं कापून घेतलं भाजी फोडणी द्यायला. आपली अद्रक लसूणची पेस्ट, तेजपत्ता आणि आता भाजी फोडणी द्यायची. काही नाही, भोंबड्याची भाजी बी आपण डेलीच्या भाज्या बनवतो तशासारखीच बनवायची. आता आपण चिकन मटनला कसे छान असे मसाले वगैरे टाकतो तसे मसाले वगैरे टाकायचे, पण तेवढेही नाही टाकायचे. आपली नॉर्मल भाजी असते त्या पद्धतीनेच बनवायचं. छान लागते भाजी. आणि ह्या हंगामी स्वरूपातल्या भोंबड्या आहेत तर खाणं तर गरजेचंच असते. बाकी भाजीपाला नेहमी मिळते, पण ह्या नाही मिळत बस काही दिवस. आणि ह्या वर्षी ना पावसाचं प्रमाण कमी झाला त्यामुळे व्यवस्थित निघाल्या पण नाही. नाही तर ते याच्याहून जास्त निघतात. आणि मी विकत नाही आणली, मामाच्या गावून मिळाल्या थोड्याशा आणून दिल्या त्यांनी, तर तेच आहेत. विकत तर बापरे 200-250 रुपये 300 रुपये पाव आहेत. इतके महाग असतात नाही का. मग किलो किती झाले समजा 200, कधी कोणीकडे 200 असते, कोणीकडे 250 असते, 300 350 रुपये पाव असं असते. काल तर जास्त महाग होते, आज 50 रुपये जरा कमी झाले. तर बनवते मी भाजी मस्तपैकी. पाण्यामध्ये भरपूर वेळपर्यंत ठेवतो ना आपण धुवायला, आणि याचे पाय म्हणजे देठ असतात ते पोकळ असतात, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतो, म्हणून पाणी नाही टाकलं तरी पाणी सुटतो ह्या भाजीला. तर आता थोडंसं अजून सुकवून घेते. बस शिजली भाजी आपली तयार आहे. आता कोथिंबीर टाकायचं बस. तयार आहे आपली मस्त अशी मशरूमची भाजी. आता मी गॅस बंद करते झाकण ठेवून. आणि हा झाकण छान आहे ना असं उचलायला, तर आम्ही जत्रेतून घेतला होता झाकण. आणि मस्त चमचमीत भाजी, आणि खूप दिवसातून 12 महिन्यातून एकदा खायला मिळते ना, तर तोंडाला पाणी सुटतं चिकन मटनपेक्षाही.